ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। प्रफुल्ल पटेल यांनी अखेर ती घोषणा केलीच। 15 दिवसात निर्णय होणार। राष्ट्रवादीत काय ठरलं? राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पुत्र पार्थ पवार यांनी नुकतीच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित होते। भेटीदरम्यान उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी पवार कुटुंबियांचे सांत्वन केले आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्याची माहिती पटेल यांनी दिली। पक्षांतर्गत बाबींवर बोलताना पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर कुठलेही पाऊल हे सुनेत्रा पवार आणि कुटुंबियांना विचारल्याशिवाय पक्षाने उचलले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे अशी भूमिका पक्षातील नेत्यांची असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच नियुक्ती येत्या 15 दिवसात होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी दिली। अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यास पक्षाला बराच कालावधी लागेल, परंतु पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांनी लवकरच हाती घ्यावी अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचेच नाव असून येत्या 15 दिवसात हे सोपस्कर पूर्ण करण्यात येतील असेही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण 12 फेब्रुवारीला जाहीर करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षांची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे। राष्ट्रवादी या पक्षाच्या मासिकात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना लिहिलेल्या लेखात त्यांनी हे नमूद केले आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर बरेच दावे प्रतिदावे केले जात आहेत। एकीकडे 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करण्यात येणार होती असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात असून दुसरीकडे त्याशिवाय आम्हाला कुठलीही माहिती नव्हती असा प्रतिदावा राष्ट्रवादीतील शिरस्थ नेते करत आहेत। या पार्श्वभूमीवर अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि षडयंत्र रचून केलेले आरोप यामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते असे शिंदे यांनी या लेखात लिहिले आहे।